हाय हॅलो नमस्कार. सुपर मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व सुपर फॅमिली आणि सुपर सबस्क्रायबरचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आमच्या प्रवासाचा ट्रिपचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर येथून तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी. साधारण सकाळी 9 वाजेपर्यंत आमची तयारी झाली आणि 9 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. निघण्यापूर्वी हलकासा नाश्ता फळं खाऊन घेतली आणि मग पुढे निघालो. मुलाला म्हणजे जियांशूला प्रवासात उलटीचा त्रास होतो, त्यामुळे आम्ही खाल्लं की तो खाणारच, म्हणून आम्ही प्रवासात खाणं टाळतो. आणि तुळजापूर अगदी साधारण 30 किलोमीटर अंतरावर असताना आम्ही गाडीत पेट्रोल टाकत होतो. त्याच ठिकाणी आम्हाला बाजूला एक रिकामी रसवंती दिसली, म्हणून आम्ही विचार केला की आज आपण दुपारचं जेवण इकडेच करून घेऊया. तसं आम्ही घरून टिफिन, पाण्याचा जार घरून आणलाच होता आणि हे रिकामी रसवंती पाहिली आणि तिथे छान जेवण करून घ्यावा असा आमचा विचार झाला. आणि मग आम्ही इथे जेवणाचा अशा छोट्याशा प्रवासात खूप आनंद होत असतो. बाहेर जेवण्यापेक्षा घरून आणलेलं जेवण आपण असं शांततेत प्रवासात खाल्लं ना कुठे बसून, तर तो आनंद खूप वेगळाच असतो. त्यानंतर आम्ही निघालो तुळजापूरकडे जायला, कारण की तिथून 30 किलोमीटर अंतरावरच होतं तुळजापूर. त्यामुळे त्याला प्रवासात उलटीचा त्रास वगैरे काही होणार नाही ह्यातून आम्ही काय करतो, प्रवास आधी आपल्याला थांबायचं आहे अशा अंतरावरच आम्ही जेवणाची किंवा मुलाला खाऊ घालून देत असतो, म्हणजे त्याला ते प्रवासात उलटीचा त्रास होत नाही. आणि मग हे मंदिर तुळजापूरचं भवानी मंदिर आहे, ते प्रवासाला सुरुवात केली. हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. येथे देवीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत मानले जाते. असं सांगितलं जातं की देवी भवानीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. मंदिर दगडी बांधकामाचं असून खाली उतरून गर्भगृहात जावं लागतं. देवीचं दर्शन खूप शांततेत होईल असं आम्हाला वाटलं होतं, कारण की आम्ही 8 दिवस गेलो होतो, त्यामुळे ह्या दिवसात मंदिरांमध्ये एवढी गर्दी नसते. आणि संक्रांतीच्या आजूबाजूचे जे 2-3 दिवस असतात त्या दिवसात सणासुदीला एवढी मंदिरांमध्ये गर्दी नसते, म्हणून खूप शांतता होती. आणि नंबरही आहे, म्हणजे लाईनीत उभं राहण्याची जास्त वेळ जाणार नव्हता. त्यामुळे आम्हाला ते आजचं जे दर्शन होतं ते सुद्धा शांततेत होणार होतं कमी गर्दीमुळे. तर आम्ही लाईनीत उभे राहण्यासाठी बघत होतो की कुठून लाईन आहे, म्हणजे आपल्याला किती वेळ लागेल. मग अशातच आम्ही एका लाईनीमध्ये उभे राहिलो. आम्हाला असं वाटलं की इथून आतमध्ये जाण्यासाठी ही लाईनच असेल, परंतु पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथे सगळं भाविकांना, म्हणजे जे भाविकांना पाय धुवायचं असेल तर गायमुखातून पाणी येतं, तिथून ते पाय धुवून मग आत प्रवेश करत असतात. म्हटलं चला तर आपण लाईनमध्ये उभे आहोतच, तर पाय पण धुवून घेऊ आणि मग देवीचं दर्शन घेऊ. मग आम्ही पुन्हा लाईनीत उभे राहण्यासाठी पुढे गेलो. आणि मंदिरात भाविकांची गर्दी तर नव्हतीच, त्यामुळे प्रवासात जसं शांततेत झाला तसं आमचं दर्शनसुद्धा शांततेत होणार होतं. आणि मग आम्ही लाईनीत जाण्यासाठी निघालो की कुठून लाईन लावली असं म्हणून. तर पाहिलं तर तुळजापूरच्या भवानी माते मंदिरामध्ये 1, 2, 3 अशी 3 मजली भाविकांची लाईन असते. त्याच्यातले 1, 2, 3 तर पूर्ण 1, 2 तर रिकामच होतं, फक्त 3 ह्या तिसऱ्या मजल्यावरच लाईनीत राहावं लागणार होतं. त्याआधी सुरुवातीलाच लाडू प्रसाद म्हणून विकला जात होता. आम्ही ते प्रसाद घेतला आणि तिकडनं आम्ही लाईनीत उभं राहण्यासाठी निघालो. बघा तुम्ही, ते बिलकुल पहिला आणि दुसरा मजला तर पूर्ण रिकामा होता, फक्त तिसऱ्या मजल्यावरच लाईनीत उभं राहण्याची गरज होती. मग आम्ही तिथे तरी 1 तास गेला आमचा. एक मजला जरी आम्हाला भाविकांची गर्दी होती तरी पण 1 तास गेला. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून सुद्धा शांततेत छान दर्शन झालं. आणि तिथून आम्ही पुढे आम्हाला जायचं होतं सोलापूरला, कारण की आमची बुकिंग ही सोलापूरमध्ये झाली होती हॉटेलची. मग आम्ही पुन्हा सुरुवात केली प्रवासाला सोलापूरकडे जायला. सोलापूरला बुकिंग आम्ही याच्यासाठी केली होती की जर आपल्याला अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूरचं जायचं असेल ना, तर सोलापूर हे सेंटर येतं, म्हणजे इथून आपण प्रवास सहज करू शकतो 1-2 दिवस मुक्काम करून. तर आम्ही अशी 2 दिवसाची बुकिंग ह्या हॉटेलला केली होती. VIP रोडला हे हॉटेल आहे, लोटस हॉटेल म्हणून. तिथेच आमची बुकिंग झाली होती आणि आम्ही येऊन पोचलो या हॉटेलला शेवटी. तर आमची चेकिंग पण झाली इथे हॉटेलची. त्यानंतर आम्ही ह्या हॉटेलला फ्रेश झालो आणि आम्हाला माहिती होती की इथे सोलापूर शहरात एक खूप सुंदर असं नदीकाठी एक मंदिर आहे, त्या मंदिरात जायची आमची प्लॅनिंग होती. आणि मग आम्ही फ्रेश झालो
त्यांनी नंतर आम्ही पुन्हा सोलापूर शहरात फिरण्यासाठी बाहेर निघालो. तर एक नदीकाठी एक मंदिर आहे. तर त्या मंदिराकडे, हे मंदिर तलावाच्या मध्ये आहे आणि संध्याकाळी याचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. तर आम्हाला मंदिरात जायची खूप घाई होती. आमचं हॉटेल कसं आहे, रूम टूर आणि पुढचं ट्रॅव्हल्स हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सिद्धरामेश्वर या मंदिराला खरंच सांगते, मंदिर खूप सुंदर आहे. तलावाच्या मध्ये असल्यामुळे संध्याकाळी त्याचा देखावा तर अगदी अप्रतिम दिसतो. आणि तिथे एक गोष्ट खूप आवडली, तर या मंदिरात स्वच्छतासुद्धा खूप होती. मंदिरात शांतताही होती आणि देखणं तो अप्रतिमच होतं. नदीच्या काठी ती लाईटिंग, मंदिराचा डेकोरेशन, ते बघून तो खूप मनाला समाधान आणि आनंद वाटणारं होतं. म्हणजेच काय, आणि तिथे एक गोष्ट अशी आवडली की मंदिरात मोठ्या स्क्रीनवर टेम्पल डॉक्युमेंटरी चालू होतं. म्हणजे काय मंदिराचा इतिहास किंवा हे मंदिर सिद्धरामेश्वर महाराजांची साधना वगैरे हे आतमध्ये व्हिडिओ तर होतेच, परंतु या जे टेम्पल आहे त्याच्यावरचे ते डॉक्युमेंटरी जे स्क्रीनवर व्हिडिओ होतं ना, ते मंदिर कसं दिसतं हे सुद्धा ते छान दाखवलं जात होतं. ते मंदिर एकदा तुम्ही जर सोलापूरला गेला ना तर नक्की बघा. बऱ्याच भाविकांना या मंदिराविषयी माहिती नाही असं मला वाटतं. तर तुम्ही सोलापूरला गेला ना तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या. आणि येथे फ्री अन्न छत्रालय आहे. कोणतीही पावती लागत नाही आणि आपण आपल्या इच्छेनुसार डोनेशन करू शकतो. नाही दिलं तरी प्रसाद मिळतो. ही सेवा खरंच खूप टचिंग आहे. तर या अन्न छत्रालयामध्ये आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तिथे दान केलं आणि दर्शनसुद्धा झालं या मंदिराचं. तर या मंदिरात मोठी स्क्रीन सिद्धरामेश्वर महाराजांची लाईफ स्टोरी, त्यांची साधना, भक्ती सगळं या स्लाईड शो आणि व्हिडिओ क्लिपमधून दाखवलं जात होतं. ऐकायला खूप सुंदर वाटत होतं, पण आम्हाला एवढा वेळ दिवसभर प्रवास केला होता त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो आणि ती ऐकण्याची परिस्थिती नव्हती. म्हणून आम्ही पुन्हा निघालो. आम्हाला पुढे जायचं होतं ते जेवणासाठी हॉटेल. तर हॉटेल पाहण्यासाठी आम्ही गाडी पार्किंगलाच ठेवली आणि पायी हॉटेल पण बघून आणि जेवण करून पायी फिरणं पण होईल म्हणून आम्ही तिथून निघालो. मंदिराचा परिसर अगदी सुंदर आणि देखणा वाटत होता. आणि हे मंदिर सोलापूरमध्येच आहे. आमच्या हॉटेलपासून अगदी 2-3 किलोमीटर अंतरावर होतं. आम्ही त्या आवारातच, मंदिराच्या आवारात गाडी पार्क केली आणि पुढे जेवणासाठी आम्ही हॉटेलला निघालो. तर रस्त्यात ही छोटीशी हॉटेल होती, हॉटेल सायजी म्हणून. तिथेच आम्ही घरगुती जेवण घेतलं, ऑर्डर केलं. डाळ फ्राय, शेवभाजी, पोळी आणि अशा पद्धतीनेच आम्ही अगदी लाईट असा जेवण करून घेतलं. हॉटेल खूप छोटी होती पण चव खूप छान होती. तर त्या हॉटेलला जायला वेळ होता आणि मुलांना रस्त्यातच भूक लागली होती, म्हणून आम्ही ह्या हॉटेलला जेवण केलं आणि पायी थोडंसं सोलापूर या शहरात फिरून आलो. शहर बघणं पण होतं आणि पायी चालणं पण होतं. तर आजचा प्रवास आमचा असा होता. तुळजापूर दर्शन आणि सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर हे मंदिर, आणि या मंदिरात बरेच भाविक हे वारकरी येत होते. आता ते नेमकं माहीत नव्हतं मला की वारकरी म्हणून ते कोणत्या मंदिरापर्यंत येत होते. तर हे जे ट्रॅव्हल्समध्ये लोक आले ते तिथे स्वयंपाक करत होते आणि त्यांच्या वारकरींची अशी गर्दी होती. तर मंदिरही खूप सुंदर होतं, शहरही खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. आणि मग आम्ही पुन्हा तिथून निघालो
आमच्या हॉटेलकडे, कारण की आम्हाला उद्या पुन्हा प्रवास करायचा होता आणि आजचा प्रवास इथेच संपला. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या प्रवासात, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.